काही मित्र बिअर पित असतात. इतक्यात टेबलवर ठेवलेला मोबाईल वाजतो. मुलगा, हॅलो गर्लफ्रेंड, मी मार्केटमध्ये आहे. मी 5,000 रुपयेपर्यंतची सिल्क सूट घेऊ शकते का? मुलगा, हो जानू, घे ना. गर्लफ्रेंड, 1,000 रुपयेवाली पर्स पण घेऊ का रे? मुलगा, हो जानू, एक नाही 2-4 घे. गर्लफ्रेंड, ठीक आहे, तुझे क्रेडिट कार्ड माझ्याजवळ आहे, त्यानेच घेऊ ना? मुलगा, हो ग, चालेल, घे तू. गर्लफ्रेंड, लव यू जान, बाय. तेवढ्यात फोन कट होतो. सर्व मित्र, साल्या, तुला वेड लागलंय की तुला बियर चढली की तुला आम्हाला दाखवायचे आहे की तू तुझ्या गर्लफ्रेंडला किती प्रेम करतो? मुलगा, ते सोडा रे, आधी हे सांगा, हा मोबाईल आहे कोणाचा? मी मित्राच्या घरी गेलो तर तो डोकं पकडून टेन्शनमध्ये बसला होता. मी विचारलं, अरे काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? यावर तो बोलला, लहानपणी बाबांकडून शाळेची फी घेऊन पिक्चरला जायचो. आज बाबांनी चारधाम यात्रेसाठी माझ्याकडून पैसे घेतले आणि सरळ बँकॉकला निघून गेले. काही बायका मिळून ठरवतात, आजपासून महिनाभर कुणीही नवऱ्यासोबत झोपायचं नाही. सगळ्या बायका हो म्हणतात. त्यात एक अनुभवी म्हातारी असते. ती सर्व बायकांना समजावते आणि सांगते. म्हातारी म्हणते, मी सांगते तसं करा. तुमचं एक बोट कानात घालून हलवा. आता सांगा, बोटाला छान वाटतंय की कानाला? बायका, कानाला. म्हातारी, मग जास्त छानपणा करू नका, गपचूप जाऊन नवऱ्यासोबत झोपा. हिंदुस्थानातील स्त्रिया सर्वात जास्त सहनशील असतात. त्या रोज कमीत कमी 10 टेन्शन घेऊन वाटचाल करत असतात. पहिलं स्वतःच्या घरचं, दुसरं शेजारणीचं आणि उरलेलं टेन्शन मालिकांमधल्या कुटुंबांचं. आयुष्यात सगळ्या गोष्टी विसरा, पण मोबाईल चार्जिंगला लावल्यावर बटन चालू करायला विसरू नका, नाहीतर 1-2 तासांनी खूप त्रास होतो. मार्टिन लुथर किंगने सांगितले, तुम्ही उडू शकत नसाल तर पळा, पळू शकत नसाल तर चाला, चालू शकत नसाल तर रांगा, पण पुढे सरकत राहा. एका माणसाने विचारले, तसं नाही, पण एवढी वळाताण करून जायचं कुठं आहे?